अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये, पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद. तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचाऱ्यांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन, पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली, पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं,
एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. ये तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना, म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफजलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल. अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये, पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद. तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचारांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक-ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता, तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले.
हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे, पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन, पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली, पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ, आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं, एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना, म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफजलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल.